रिक्षा चालकाची हत्या करणाऱ्या 7 आरोपींची नागपूर पोलिसांनी धिंड काढली। नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्यात 7 आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल झालाय। आरोपी पळून गेलेल्या भागात पोलिसांनी धिंड काढली। नवी मुंबईतील कोपरखैराणीमध्ये तरुणावर तलवार आणि चॉपरने जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। 2 आरोपींनी हल्ला केला आणि एक आरोपी अटकेत आहे, मात्र दुसरा फरार आहे। तरुणाच्या आईवर देखील हल्ला केल्याने आई गंभीर जखमी। मध्ये रस्ता नसल्याने आजारी मुलीला झोळीतून दवाखान्यात नेल्याचा प्रकार घडलाय। मुलीला घेऊन कुटुंबियांची अंधारात तब्बल 3 किलोमीटर पायपीट। अंबुरभुईतील बामणशेत पाड्यात जाण्यासाठी रस्ताच नाही। निंबोली गणेशपुरी येथे आजारी चिमुकलीवर उपचार सुरू आहेत। तर सिक्कीममध्ये बोगद्याजवळ दरड कोसळली आणि दरड कोसळल्याने 20 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ढिगाऱ्याखाली 5 कामगार अद्यापही अडकल्याची माहिती आहे। मुसळधार पावसामुळे डोंगराचा मोठा भाग खचल्याने ही दुर्घटना झाली।